नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा अनियू फॅमिलीच्या माझ्या सगळ्या मेंबर्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख समाधानाची आणि भरभराटीची जावो. आज या व्हिडिओमध्ये एक खूप प्रेरणादायी गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दिवाळीचा छान सण आहे, तर म्हणून आज या विषयाची निवड केलेली आहे. बऱ्याच वेळेला ना आपलं काहीतरी स्वप्न असतं मनामध्ये आणि आपल्याला ते स्वप्न खुणावत असतं, पण आपण त्यासाठी काही प्रयत्न पण चालू करतो. पण दुसरीकडे ना एक मन म्हणत असतं की म्हणजे काहीतरी कारण देत असतं की ते का पूर्ण होणार नाही. मग कधी असं वाटतं की ते खूप अवघड आहे, कधी वाटतं की आता मी खूप तरुण तरी आहे किंवा आता माझं वय झालेलं आहे, त्यामुळे स्वप्न ते पूर्ण होणं अवघड आहे. खूप कष्ट करावे लागतील, नाही झालं तर काय, लोक काय म्हणतील, म्हणजे असं खूप वर्ष त्यासाठी खूप कष्ट करणार, ते मला जमेल का, जबाबदाऱ्या आहेत, ही ते स्वप्न पूर्ण करण्याची किंवा त्या स्वप्नावर काम करण्याची योग्य वेळ नाही, अशा मनात सारखं काही ना काही येत असतं. आणि मला माहितीये तुम्ही सुद्धा कधी विचार केला की हे सगळ्यांच्या मनात अशा शंका येत असतात. तर आज ज्या तरुणाची मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ना, तर त्याच्या गोष्ट ऐकून तुम्हाला त्याच्यानंतर खूप प्रेरणा मिळेल तुमचं स्वप्न सुद्धा पूर्ण करण्यासाठी, त्याच्यावर काम करण्याची. तर ही जी आजची गोष्ट आहे ती आहे कृष्णचंद्र एटाका म्हणून एका भारतीय तरुणाची गोष्ट आहे. तो 33 वर्षीय एक शेतमजूर आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात काय वेगळं आहे, तर तो अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतनं म्हणजे त्याचं सगळं आयुष्य गेलेलं आहे. त्याच्या आईवडिलांची 1 एकर जमीन होती, पण त्याच्यावर काही फार उगायचं नाही. हा तरुण ओरिसा या राज्यातला आहे आणि उगायचं नाही, आणि ते 5 भावंड होती. तर मग हा 2006 साली त्यांनी 10वी झाला तो, आणि मग त्यांनी BSc काहीतरी केमिस्ट्री वगैरे करण्यासाठी पुढे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. त्याचे धाकटे 3 भाऊ ऑलरेडी कामाला लागलेले, कारण घरात काही म्हणजे पैसेच नसायचे. तर एक कोणी मेकॅनिक झाला, कोणी असंच शेतमजूर म्हणून कामाला लागला, असं ऑलरेडी 3 झालेले. मग 2008 साली म्हणजे हा शिक्षण पुढे करायचं होतं, पण 2008 साली ह्याच्या लक्षात आलं की घरातनं परवडतच नाहीये, शिक्षण घेणं शक्य नाहीये. म्हणून त्यांनी देखील 2008ला शिक्षण सोडून शेतमजुरी करायला सुरुवात केली. आता ते शेतमजूर म्हणून फक्त दिवसाला 100 रुपये मिळायचे. मग असं वाटलं की अरे एवढ्या पैशात तर काही होणार नाहीये, म्हणून त्यांनी काय केलं की 2008ला त्यांनी शिक्षण सोडलेलं. 2012ला तो केरळमध्ये म्हणला की तिथे जाऊन काम बघू, म्हणून केरळमध्ये तिथे जाऊन त्यांनी शेतमजुरी केली, किंवा एका आपल्या विटा बनवायच्या कारखान्यात ठिकाणी काम केलं, एका मॅचबॉक्स फॅक्टरीमध्ये काडीपेटीच्या इथे पण काम केलं. असं तिथे जाऊन काहीतरी वेगळा प्रयत्न करून काही वेगळे जास्त पैसे मिळतात का एवढा त्याचाही प्रयत्न करून झाला. पण मग असं लक्षात आलं की तिथे काही फारसा फरक पडला नाही, म्हणून तो 2014 साली तो परत त्याच्या गावात आला. मग मध्यंतरी त्याचं 2018 साली एकदा लग्न ठरलेलं होतं, तेही कॅन्सल झालं, कारण मुलीकडचं म्हणले की तुला परवडतच नाहीये, तू स्वतःच हे करू शकत नाही, तर अजून एका व्यक्तीला काय बघणार. पण मग आता त्याच ज्या व्यक्तीचं कॅन्सल झालेलं होतं त्याच मुलीशी त्याचं आता लग्न झालेलं आहे. त्याला एक मुलगा मुलगी असे 2 मुलं आहेत आता. तर आता तुम्ही म्हणाल की ह्या स्टोरीमध्ये काय वेगळं आहे, तर आता पुढची गोष्ट खरी सुरू होते की हे सगळं इतकं हालाखीचं हे असताना, इतकं शेतमजूर कुठे कुठे असं डे लेबरर म्हणून काम करत असताना त्या मुलाच्या मनात एक स्वप्न होतं. आणि ते स्वप्न म्हणजे की त्याच्या ऍक्च्युली प्राथमिक शिक्षकांनी त्याला सांगितलेलं असतं शाळेत असताना की तू डॉक्टर होऊ शकतोस, तू डॉक्टर हो. तर ते स्वप्न त्याच्या मनात कुठेतरी असतं. तर आता बघा की 10वी सोडून एवढी वर्ष झालेली आणि इतके जबाबदारी, म्हणजे आता लग्न होऊन 2 मुलं आहेत, घरची परिस्थिती इतकी वाईट आहे, तरी सुद्धा ते डॉक्टर व्हायचं स्वप्न त्याला सारखं आत त्याच्या मनात कुठेतरी ते हे करत होतं. मग शेवटी त्यांनी 2022 साली आता तुम्हाला माहिती आहे की मेडिकल एंट्रन्स म्हणजे नीट परीक्षा द्यावी लागते. सो त्यासाठी त्यांनी आधी पुस्तकं वगैरे आणली, NCERTचे टेक्स्टबुक्स वगैरे आणून अभ्यास केला. 2006 साली 10वी झालेला मुलगा, तर किती अभ्यास करायला लागला असेल बघा. तर त्यांनी अभ्यास केला आणि ती परीक्षा दिली, परीक्षा पास झाला. पण 2022 साली तो काउन्सिलिंगला वगैरे गेला नाही, कारण त्याच्याकडे काय त्याचे फीचे पैसे जमले नाहीत. मग ते काउन्सिलिंगला जाऊन करणार काय, फी भरायला पैसे नाहीत.
पण ते स्वप्न अजूनही त्याच्या मनात हे होतं. मग त्यांनी आणि नीटचं कसं दर वर्षाला असतं, पुन्हा करायचं म्हणलं तर पुन्हा परीक्षा द्यावी लागते. सो असं त्यांनी 2023 साली पुन्हा परीक्षा दिली. त्यात पुन्हा तो पास झाला, क्वालिफाय झाला. या वेळेला मात्र तो काउन्सिलिंगला गेला. एका सावकाराकडनं, मनी लेंडरकडनं त्यांनी 37,950 रुपीज म्हणजे 37,950 रुपये त्यांनी लोन घेतलं आणि ती फी भरण्यासाठी. आणि तो माणूस सुद्धा चांगला होता. तो म्हणला की तुझं असं स्वप्न आहे तर तुम्ही या पैशांवर तुझ्याकडनं व्याज घेणार नाही, म्हणून त्यांनी त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. म्हणजे त्याच्या बायकोनी आता 2 मुलं आहेत तरी तिने पण सपोर्ट केला की तुमचं एवढं स्वप्न आहे, तुम्ही एवढे कष्ट घेतलेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तर आम्ही कसं तरी आम्ही हे करू, मॅनेज करू, तुम्ही नक्की हे डॉक्टर हे होण्यासाठी जावा. त्याच्या सगळ्या फॅमिलीनी सुद्धा यावेळेला ठरवलं की त्याचं एवढं स्वप्न आहे तर जशी काय जमेल तसं आपण मदत करून त्याला डॉक्टर होण्यासाठी आपण हे करूया, सपोर्ट करूया. आणि ह्या सप्टेंबरला त्याचं कॉलेज सुरू झालेलं आहे. तो आता मेडिकलला म्हणजे गेलेला आहे. आणि मध्ये त्याचा इंटरव्ह्यू बघितला तर त्याला विचारलं की तुला कुठलं स्पेशलायझेशन वगैरे करायला आवडेल. तो म्हणला मला जनरल फिजिशियन व्हायला आवडेल, कारण माझ्या गावात कोणी डॉक्टर नाही आहे. सो माझं स्वप्न आहे की डॉक्टरचं शिक्षण पूर्ण करून मी माझ्या गावात जाऊन प्रॅक्टिस करावी आणि म्हणजे माझ्या गावच्या लोकांची सेवा करावी. सो आता बघा, जी पहिली कारणं मी सांगितली ती स्वप्न पूर्ण न होण्याची आपल्या ज्या मनात शंका असतात त्यातली सगळ्या ह्या मुलाला लागू होतात. म्हणजे इतकी वर्ष शिक्षण सोडून झालेलं तरी नीट सारखी इतकी अवघड परीक्षा देणे, पण ते स्वप्न जिवंत ठेवणे, त्याच्यासाठी जिद्दीनं उभं राहणे, म्हणजे इतकं हे असताना की आता जबाबदारी आहे, 2 मुलं आहेत, तरी सुद्धा आपल्या स्वप्नासाठी काहीही करायची तयारी, चिकाटी, जिद्द आणि कष्ट करणे, हे सगळं त्या मुलांनी करून तो आता ऍडमिशन घेतलेली आहे, चालू झालेलं आहे शिक्षण त्याचं. सो हे मला खूप प्रेरणादायी वाटली ही गोष्ट. तर या अशा गोष्टी ऐकल्या की आपल्यालाही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते. सो म्हणून आज या दिवाळीसाठी ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आवडली तर लाईक करा, ज्यांना उपयोग होईल, ज्यांना काही प्रेरणा मिळेल अशा लोकांबरोबर ही गोष्ट शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू, नमस्कार आणि हॅपी दिवाळी.